हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या ड्रीपच्या नाळ्या उतरांनी परताडल्या होत्या त्या सगळ्या भागांमध्ये देऊ राहिले. आता मम्मी जॉयनर काढून घेत होती. ते म्हणतात का जेवढे जॉयनर असतील तेवढे परत आणून देतो म्हणून. तर चाललंय सगळ्या ड्रीपच्या नाळ्या द्यायचं काम. या ड्रीपच्या नाळ्या कशा जाते हो, कसे किलो? 20 रुपये किलो जाते ड्रीपच्या नाळ्या. सूप घ्यायचं आहे आता तिला भांगार. आपल्या ड्रीपच्या नाळ्या दिल्यात वरच्या, अजून शेताच्या बांधायला पण नाळ्यात. ते म्हणत होते सगळं इथूनच घेऊन जातो, पुढं जायचं तर चला पुढं. बांधायला आहे बांधायला. त्यांना हिंदी मराठी समजते का नाही काय माहिती. हा तिकडेच सगळ्या बऱ्याच नळ्यात जुन्या झालेल्या तशा चांगल्याच आहेत, पण मग ते लिकेज होऊन गेल्यात. सॉरी लिकेज नाही, ते आपलं काय म्हणते छिद्र होलेत ना, ते बंद पडून गेलेत. त्या नळ्या काढ राहिले आता सगळे. इसका जॉयनर निकाल क्या मी? जॉयनर काढून घेतो, आपल्याला पुढच्या वेळेस उपयोग येते. जॉयनर काढून घेतलं तर आपण. ते चालले ड्रिपच्या नाळ्या घेऊन. बऱ्याच वर्षाच्या होत्या. एकदा पेटवायला लाकूड आहे, अश्विनीला सांगायला लागत आहे आता. यायचं ती मलाच घेऊन येईन. बराच भांगार गोळा केलंय. चाललं आता कोंबडीचे अंडे आणायला. कोंबड्यांनी बरेच अंडे दिलेत. आधी बरणी आहे, बरणी पण येतच आहे. ते सापडते भांगार आहे का. अंडे गोळा करून घेतो तोपर्यंत. कोंबडी बसली अंड्यानं खोडूक आहे का काही काय माहिती. थांब ग, किती अंडे दिलं पाहू दे. बरेच छोटे छोटे अंडे. थांब घेऊ दे, सगळे काढून नंतर बसते. अंडे गोळा करतोय. अजून काय भांगार आहे द्यायला? मला काय माहिती, काय मी नाही पाहिलं. मम्मी घेऊन आली ती. थांब ना सर, रचना शेंबडी खाते का एवढे अंडे? कोंबडीला म्हणतोय इथले अंडे काढले नव्हते का ग तू? खोडू के वाटत ही कोंबडी बसली तर तिला परत. हा मोठ्या तर आली. कलर कसा कलर आहे? तांबडा आहे. थांब एक मिनिट, हिला घरामध्ये बसवायला लागेल. खुडूक झाले असेल तर. हे काय ही खुडूक नाही वाटत. ही खुडूकच हा खुडूक आहे ना. तिला बसवायला लागेल मोठ्या अंड्यानं. आतमध्ये बसवली होती तिथं, पार आखे अंडे खराब करून टाकले कोंबड्यांनी. हा आत मधल्या कोंबड्या दाखवतो टपात बसवल्या होत्या. बाकीच्या यायच्या तिला उठून द्यायचं. निम्मे अंडे फोडून टाकलेत त्यांनी. त्यांना कुठं तर बसायला लागणार. बाई ही कोंबडी बसते का टिंगल्या करते काय कळत नाही. सगळे अंडे फोडून टाकलेत तिने. इरले टापातली दर अंडे ठेव माडक्यामध्ये. 2 बसेल होते, ती साईडला बसेल होती. धर मग तेच सांगत होती तिथं कोंबड्या अंडे घालते असते ना. त्यांना बशी होती कुठं. खुडूक कोंबड्या बसावल्या का त्या दुसऱ्या त्याच्या घाले अंडे घाले ते तिच्या शेजारी. आता ही एक पा हिचे अंडे घालायची जागा आहे का. त्यांना
सगळी जागा केली पण त्या बसतीच नाही. या बाई ही इथं येऊन बसली. या पहा. अंडे घालणार कोंबड्या डायरेक्ट पुरे आतमध्येच पॅक करून आतमध्ये बसल्या का ते इथं त्यांची जागा बदलल्या त्या बसती नाही. ही गँग सगळी बाहेर आली आता. जागा निघ त्या गवळणी घेऊन आतमध्ये निघ. निघतो का तुला खायला निघ त्या गवळणी निवर. त्याला दरवाजा उघडा असला का अख्या गवळणी घेऊन जाते बाहेर येतोय. निघ. थांबा तुम्हाला दाखवतो आता 1 मिनिट. निघा फिंद्र्यांनो होय निघा. तुमचा टाइम नाही झाला अजून. 4 वाजता सोडतोय त्यांना तसं बाहेर. या जाग्याला काम नाही काही. तो आला का क्या घेऊन येतोय गॅंग मागं त्याच्या. एक इकडं डीपी काय चिटकती का होड निघात. अंडे घालण्यासाठी त्यांना दरवाजा उघडा ठेवतोय. ते जाग्या वावर सगळे घेऊन येते. मध्ये कुठे घाले ते फुटून खराब होऊन जाते अंडे. अश्विनीला आवडलाय झाऱ्या घेऊन आली वडापाव तळायला आपल्या हॉटेलला. हॉटेल तर काही चालू नाही केलं अजून. चालू करायला लागेल. जरा मोठा पाय. हे 2च आहेत ना. 2च आहेत का? मग ते येतील ना घेऊन. यांचं चाललंय वजन करायचं काम. आणशाल ना नेक्स्ट टाइम मोठा याच्यापेक्षा. महा नाही घेत जाऊ दे. महा राहू दे मोटा. नहीं इससे बड़ा लाओ. चाहिए हमें हॉटेल के लिए चाहिए वडापाव तलने के लिए. तो डोका दिसत आहे सरक तिकडे. मी डोका दाखवत होतो तो. नाही तर मरते. काय मरते जाऊ दे ठेव हात. मोठा आणतील ना. ते मोठा बडा लाएंगे ना. मग मोठा घे ना. एवढा छोटा खाली घेते ते येतच राहते तिथं. आपल्या ड्रिपच्या नाळ्यांचं वजन झालं 30 किलो. 30 गुणिले 20 600 रुपये. 550 रुपयाची काय घेतले. 500 रुपये का हो. हो 500 रुपयाचं काय घेतलंय का तिने कडे. टोकरी घेतली. अब एक तेरे को वो सूप ला कर दे दूंगा कल पर. अजून एक सूप घ्यायचं होतं. 600 रुपये झाले. 500ची कढई सॉरी टोकरी. टोकरी का कटोरी मी नाही पाहिली. आता वरती जाऊन पाहतो. तेरे से सौदी पकड़. हे झारे पण त्याच्यातच पाहिजे. आता ही म्हणते जरा त्याच्यातच पाहिजे होता. बोला लोखंड वोखंड देख 1-2 किलो तो कहाँ देखते हो. नहीं ना लोखंड नहीं ना. कैसे लाएंगे. घर में तमाम भंगार पड़ा था. वो क्या बोलते वापर यूज हिंदी आहे ना काही समजा ना. वापरणं म्हणजे त्याचा काहीतरी फायदा होईल ना. नहीं सही. डायरेक्ट काय उपयोग नसता. मग जमलं असतं तसं. त्याला कटोरी दाखवते कोणती वीडियो घेतली. कॉल लगाए हो क्या. नहीं ये ब्लॉग है मेरा यूट्यूब पे. क्या बात है. डेली का वीडियो आता है. मोबाइल नहीं है. जुना मोबाईल सब दे दिया. वो दूसरा आया था ना. एकात काय होणार रे कोणताही. ऊपर लेके आओ फिर. लेकर आ. तब तो 50-60 बन ही जाएगा. मोबाइल का 50 रुपए लेते हो क्या. उसका खाली खराब मोबाइल चे. सर्किट जाता. हाँ कटोरी दे दिया क्या मम्मी को. हाँ दे दी. मम्मी झाली पारार कटोरी घेऊन कुठे दुकानात असं. चला कटोरी पाहू द्या मला. मम्मी बसली इथं दुकानावर. एवढी मोठी कटोरी घेतली. 550 म्हणते ना. ते म्हणते नाही 500 लावा असं काहीतरी. कटोरी घेतली 500 रुपयाची. हिच्यात पान वाटत नाही आलं की कायची. जर्मनची भावती मोडीला तेवढीच बाजार. काय आलं काय माहिती कॉम्प्युटरमध्ये. जर्मलची कटोरी. एक सूप देणार आहे. झाऱ्या घ्या मग. तोच घेणार होते मी अजून. हा मग घे ना जरा. त्याच्यामध्ये ते काय 600 रुपये झाले ना. नळ्यांमध्ये तो झाऱ्याने एक सूप. हा मग 600 झाले ना. मग हे 500चं पकड सूप 100चं. ते सूप आहे का पण आता. नाही नंतर ते म्हणते आणून देणारे सूप तो नंतर. एक झाऱ्या घ्या. काय होतं का तिथं कोंबड्या हे झाले. हा बर का ही घुस गेली होती तिथं नळ्यांमध्येच कोंबड्यांमध्ये. तो झाऱ्या बी. त्याच्यामुळे कोंबड्या उडाल्या होत्या. लागेल तो झाऱ्या आता काही करायला. तुम्ही आणला तर तो गेला. हा मग तो एक येईन. त्याला म्हणलं मोठा घेऊन ये वडे राळायला. आपले दुकान आहे पण मग सध्या बंद आहे. हे फक्त शोला लावून ठेवलं. तुम्ही पाहिलं असं शॉर्ट व्हिडिओ मध्ये.
मोठा एक आणला. त्यानंतर आपला हा रस्ता, आता रस्त्याचं काम चालू नाही, झालं. म्हणजे देणार आहे का तो मोठा आहे तो आणला? डिस्प्ले नाही पाय नाही विचार. ऐकलं का हा तो डिस्प्ले जायला त्याला म्हणे. हा मग ते सांग ना तसं. रस्त्याचं काम चालू झालं का आपल्याला हॉटेल चालू करायचंय. मग हा मोबाईल आहे आणि एक मोठा झाड आहे. त्याच्यामुळं सध्या बंद आहे हॉटेल. हॉटेल 4 वस्तू. यांचा काही कॅसेट चालू आहे, माझं लक्ष नाही त्यांच्याकडं. हा मग तेवढ्यानंच पुढं. तुमच्या खाई एवढा रे मम्मीने जोगाड लावलाय आता. मम्मी म्हणते तेवढ्या नाळ्या देऊन एवढी ही जर्मलची टोकरी, एक सूप, लाल परी आली मागून, एक सूप आणि तो लहान झारा पाहिला होता तो घेणारे पावभर घेते का नाही आता. तो झाड देऊन टाकलं का पण? हा मम्मी गेली आता जुगाड लावायला. झाड आहे याच्यापेक्षा मोठा तो दिला ना झाड आहे. पुढे तो झाड आहे. अब तुला पता था मौसी जे हमें तुला नाराज नहीं करत है, लागत है तुझे डिस्प्ले जायला फक्त आता. ना. सर काही साईडला डिस्प्ले वाले. हा, एक देऊन आलो. तुला लागत है तो दे मौसी. आणि मोठा आणू देशील का एक? हाँ हाँ. आणि सूप याच्यात? फक्त, हं? याच्यातच एक सूप आणि एक झाड आहे बस. हं? पहले ऐकून घे. वो क्या बोल रही है, ये ड्रिप का ये जो बांगर है ना, उसमें वो लिया है ना वो कटोरी, एक जार है और वो एक सूप, इतना ले गए मैं वो क्या बोल रही है बोलता वो. हूँ, सुनना मैं मौसी, अभी तो मेरा मोबाइल इधर स्विच ऑफ है, नहीं तो वो सामने वाले से मैं पूछता कि इससे बड़ा वाला आता है कि नहीं. हाँ झारिया है कि हाँ नहीं. हाँ नहीं तो तू बोलेगी कि भैया फंसा कर गया है. क्योंकि नहीं आप पैसा आते हो है ना बार बार इधर. वो जो एक ऐसा नहीं क्या आता है बड़ा वाला, उसको क्या बोलते, क्या मालूम मराठी में क्या बोलते नहीं. काय म्हणतात ग, झाऱ्याच म्हणतात ना मोठा. मोटा एक आता है, देख ऐसा पावगड़ा निकालते हैं, हाँ वही चाहिए हमको. चाहिए. तो वो चाहिए मौसी. वो लोखंड का नहीं, ऐसा चाहिए. ऐसे चाहिए हम. स्टील वाला. हाँ ये है ना अंदर का, अंदर का ऐसे चाहिए हमें. तो अभी मेरे पास मोबाइल तो बंद है, नहीं तो उधर से पूछा होता सेठ के पास. ते बरेच भजे बिजे काढाय. हाँ रख ले मौसी काम. बरं हे घे ठेवून, हे घेतलं ठेवून. तो जसं ठेवते तसं ठेवायचं. नाही ते पाहिजे मम्मी पाहून घेईन त्यांचा व्यवहार झालाय. काम में आएगा मौसी. त्यामुळे तुला आता गोण्या दिल्यात. दोन्ही सेम आहे ना. दोनों से. ते मी पण थांबा ना. पाहून देते. नहीं पाऊंगा. तारावरच काय करणार. आता मेरे को एक झाड आहे और एक सूप. हं? ये लो. जैसे जो वो है ना जो मौसी बड़ा वाला, वो वाला हम लोग नहीं बेचते, यही बेचते हैं हा ये घरगुती. घर गोटी. कारण क्या है ना, वो डायरेक्ट होटल के लिए तुमको उधर से लाना पड़ेगा. नहीं मिलेगा तो लेके मिलेगा आना. मैं कोशिश करूंगा. आता मोबाईल दिया ना आम्ही. पकड़ा ना मौसी, वो भी पकड़ा. एक झाड आहे और एक सूप ले लो. हं? दे दो. ले लो नहीं दे दो. दे दो. आम्हारे. आता आम्ही एवढ्या गोण्या एवढ्या नाळ्या आणि ते लायनर आणून दे बरं का मला एवढे असे लाइनर नहीं जॉइनर. जॉइनर. ते लायनर जॉइनर. चल ठीक है मौसी. चला नाही चला मित्रांनो ते चाललेत आता भांगारवाले, देते ना आणून. मोठा जाऱ्या भेटला तर आणि सूप. चला मित्रांनो भांगारवाले गेलेत भांगार घेऊन. दादे आलं, जेवण आलं का? दादे आता मस्त पैकी चाल एकदम नाट्टा पट्टा करून आलंय, जेवण करून घेऊ आता. कुठं चाललंय तू? मामाच्या घरी. जायचा दाद्या तर निघाला मामाच्या घरी. मामाच्या घरी निघालो. इथं कर्मा ना का आता तुला? तू काय बरं, तू मला पैसे नाही देत. हा मग मी चाललो आता मामाच्या घरी. मामा पैसे देतोय तुला? हा. चला जेवण करून घेतोय आता. यांचे नाव काय अजून ठेवले नाही, यांना पण दिलंय खायला. दूध चपाती चाललंय खायचं. हे बाकीचे टनाकलेत खाऊन दोघं जण. एक जणाचा काय अजून झोपच नाही झाली वाटत. खायचं नाही रे तुला? हा धर तुला, हे धरून भाग गाय असा आंबा. चला जेवण करून घेतोय. काय केलंय जेवायला? मेथीची भाजी, भात. अश्विनीचा वेगळा भात, तिला लागत आहेत बारीक तांदूळ खायला. आम्हाला लागतो इंद्रायणी. ही चटणी कशाची ग? वाल्या लसणाच्या पातीची चटणी. हा आमचा भात आहे. चला मित्रांनो जेवण करून घेतोय आता. मी जुली आली परत.
हे तिचे गाबड ए खाई रे हे तिकडे इकडे आण ना ते जेवण झालं आता चाललोय शेताकडं कालचा भुईमुग लावायचा राहिला होता थोडा एवढा आता भुईमुग किती किती गाडल्या होत्या ग 18 गाडल्या लावायच्या आता चाललोय शेताकडं ती बा ती बोलली होती तुम्हाला. कोण बोलली तू शेतावर पोहोचलोय आपण अश्विनीने घेतलाय भुईमुग लावायला सॉरी टॉबायला आणि इकडं हा फोन आहे कोण सांगताने ऐकू राहिले अरे हा ब्लॉक पार राहिली ती ब्लॉक दिलाय लावून माझा सांगताने ऐकायला म्हणजे ते येतील आपला भुईमुग तो पण झालाय आता चाललोय घरी चला मित्रांनो घरी पोहोचलोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये